मगाशी ह्यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही काय. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची. ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे. तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीत बरेच विद्यार्थी एकच वादा, अजितदादा. हे शब्द म्हणजे फक्त नाव नाही, तो आहे विश्वास. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले, अनेक गेले, पण काही आवाज असे असतात जे ऐकले की समजतं हा माणूस जबाबदारी बोलतोय. मी शब्दाचा पक्का आहे, हा माझा वाद आहे. त्याच्यामुळं इतरांचं राजकारण मी इथं येऊन कुठेतरी तुमच्या भावना भडकायला नाही आलो. तुम्हाला ताठ मानेने उभा करायला आलेलो आहे. तुमच्या इथं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायला आलेलो आहे. अजितदादा एक असा नेता ज्यांनी लोकांचे प्रश्न लोकांच्या सोबत राहून ऐकले आणि त्यावर निर्णय घेतले. कधी शब्द थेट होते, कधी आवाज चढला, पण त्या प्रत्येक शब्दामागे महाराष्ट्र उभा होता. विधानसभेतला त्यांचा आवाज फक्त भाषण करण्यापुरता नव्हता, तो होता जबाबदारीचा, अनुभवाचा आवाज. अध्यक्ष महोदय, आपण सूचना केलेलीच आहे. दोन्ही बाजूच्या सन्मान्य सभागृहाच्या सदस्यांचे मत पण आम्ही बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी, आम्ही तिघं बसून ह्याच्यातनं योग्य तो मार्ग काढू. पण आज तोच जबाबदारी बनलेला कामाचा आवाज कायमचा शांत झालाय. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रत्येक कामाला प्रतिसाद देणारे दादा आज अचानक सर्वांना सोडून गेले. महाराष्ट्र आज दुःख व्यक्त करतोय, कारण त्यांनी त्यांचा कामाचा माणूस गमावलाय. सत्ता, निवडणुका येतील जातील, अनेक उपमुख्यमंत्री येणाऱ्या काळात महाराष्ट्रात होतील, जनतेसाठी झटणारे अनेक कार्यकर्ते तयार होतील, पण पुन्हा कोणीही अजितदादा पवार होणार नाहीत हे नक्की. कमजोरिया मत खोज, मुझमें मेरे दोस्त. कमजोरिया मत खोज, मुझमें मेरे दोस्त. एक तू भी शामिल है मेरी कमजोरी में, ये भी याद है. घड्याळाचं बटन दाब, लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण, लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय घडी. काय? हा, तीन तिगाड काम बिगाड. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण सरकारमध्ये तीन तिगाड काम बिगाड नाही. आम्ही तिघांची रिक्षा चालली, पुढं ड्रायव्हिंगला देवेंद्रजी बसले आणि मागे इकडे तिकडे एकीकडं एकनाथराव बसले, तिकडे मी बरोबर तसं तसं चालली रिक्षा. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना, तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे. अजितदादा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.